स्वामी समर्थ नमो नमः।
श्री स्वामी समर्थ. ಇವತ್ತು ಗುರುವಾರ ಅರ್ಥಾತ್ ಸ್ವಾಮಿವಾರ. ಇವತ್ತಿನ ತಾರೀಖು ಏನದೆ? 1 ಜಾನ್ಯುವರಿ 26. ಹೌದು, 1 जानेवारी 2026 वार गुरुवार. नवीन वर्षाच्या सर्व स्वामी भक्तांना, सर्व स्वामी सेवेकरांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो. सर्वांना सर्व सुख प्राप्त होत, सर्वांच्या सर्व मनातल्या इच्छा सकर्तृत्वावर पूर्ण होत. मी काय म्हटलं? नाही नंदे, सकर्तೃತ್ವ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕರ್ತೃತ್ವ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಏನು ಇಚ್ಛಾವಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ಪೂರ್ಣ ಆಗಬೇಕು. ಹಿಂಗೆ ನಾ स्वामी चरणी प्रार्थना ಮಾಡ್ತೀನಿ. इथं मला युवा सेवेकरी खूप दिसतात. सगळेजण अभ्यास करणारे दिसतात. ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋರು ಕಾಣಿಸ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ. ಅದಿಲ್ಲ, ನಾ ಸಣ್ಣ ಇದು ಪಜಲ್ ಕೇಳ್ತೀನಿ, ನಡೀತದಲ್ಲ? मराठी ಒಳಗೆ ಕೇಳಿ. आज गुरुवार आहे. आज 1 तारीख आहे, 1 जानेवारी आहे. 1 जानेवारी 2026 ला गुरुवार आहे. आता पुढचा कधी ಮುಂದಿನ 1 जानेवाರಿಗೆ गुरुवार ಬರ್ತದ. आज साल ಯಾವುದು? ते वर्ष कोणतं? 1 जानेवारी 2026 ला जर गुरुवार आहे तर पुढच्या कुठल्या 1 जानेवारी 2000 काय असतील ते पुढचं साल, त्यावेळी गुरुवारच येईल. तर हे साधा प्रश्न आहे. जर कोणाला उत्तर येत असेल तर तुम्ही सांगा. उत्तर येत नसेल तर हे सगळं पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर मी सांगेन. पण मला वाटतं सगळे स्वामी सेवेकरी, हे युवा सेवेकरी आहेत, ते खूप हुशार आहेत. ते सांगतील हे साधा प्रश्न. हो दिल ना राणी? बरोबर ना? ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. मागच्या वेळेस मी म्हटलं तर बालसेवेकरी, आज बालसेवेकऱ्यांची संख्या अजून जरा जास्त आहे. माणूस कसं वर जातो, कसं त्याच्या स्वभावाने खाली येतो. मनुष्य ह्यांग ಮ್ಯಾಲ ಹೋಗ್ತಾನೆ, ಅವ್ನ ಕರ್ತೃತ್ವ ಮೇಲೆ ಹ್ಯಾಂಗ ಹೋಗ್ತಾನೆ ಮೇಲೆ, ಮತ್ತೆ ಆಮೇಲೆ ಅವನ ಕರ್ತೃತ್ವ ಮೇಲೇನೆ ಹಂಗೆ ತೆಳಗೆ ಬರ್ತಾನೆ. ಆಚೆದದೆ महाभारतದಲ್ಲಿ, महाभारत म्हटल्यानंतर आपल्याला कोण आठवतं? एकतर भीम आठवतो, एकतर युधिष्ठिर आठवतो, एकतर अर्जुन आठवतो, आणि जशी ज्याची बुद्धी असती त्यांना दुर्योधन सुद्धा आठवतो. अर्थात दुर्योधन मोठा कौरवांमध्ये. धृतराष्ट्र राजा, मग त्याचा मोठा मुलगा तो राजकुमार, मग तो राजा व्हायचे स्वप्न बघत असतो. पण त्याच्या धृतराष्ट्राच्या आधी जो राजा असतो त्याचं नाव असतं पंडू. पंडूंचा मोठा मुलगा म्हणजे कोण? धर्मराज युधिष्ठिर. आणि ह्या सगळ्यांना शिक्षण देणारे कोण? तिळतलं ना माताडतं ना, द्रोणाचार्य. मग द्रोणाचार्य गुरुजी ते दोघांना बोलवतात. कोणाला? एक भावी राजा कोण असेल त्यातला, दुर्योधन तरी असेल किंवा युधिष्ठिर तरी असेल, त्या दोघांना बोलवतात, राजकुमार ते दोघे. आणि युधिष्ठिराला म्हणतात, युधिष्ठिर ಅಂತಾರವರು, ಈ ಹಸ್ತಿನಾಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಯಾರು ನಿಮ್ಗೆ 5 दुर्जन जल, 5 दुर्जन माणसं, या नगरीमध्ये 5 दुर्जन माणसं माझ्याकडे घेऊन या दिवसभरात, किंवा त्यांची यादी मला सांग. हे 5 जण दुर्जन आहेत या नगरीमध्ये.
निहोग. सकाळी सकाळी बोलत असतं तर जा म्हणून सांगतात. होग नी बघ ह्या कोण दुर्जन माणसं मिळतात का. आणि तिथंच मग नंतर तर दुर्योधनाला बोलवलं असतं. दुर्योधनाला म्हणतात ई हस्तिनापूर नगरी दल्ली ऐद सज्जन जनावर, 5 सज्जन माणसं कोण आहेत ती मला शोधून सांग, त्यांची नावं मला सांग, आज संध्याकाळपर्यंत सांग. तोही जातो. आम्ही होकताना बद्धानाक सज्जना इब्रू भरतात. दुर्योधन येतो, युधिष्ठिर येतो. युधिष्ठिर मधलं केळतात द्रोणाचार्यजी. यष्ट दुर्जन जनावर इद्रू. किती दुर्जन माणसं होती, त्यांचे काही नावं वगैरे. युधिष्ठिर आहे नंतर. युधिष्ठिर म्हणतो गुरुजी, गुरुवर्य, संपूर्ण नगरीमध्ये मी सगळीकडे शोधून पाहिलं, सगळीकडे पाहिलं, पण मला एकही दुर्जन दिसला नाही. सगळी माणसं सज्जन आहेत. या नगरीमध्ये सगळी माणसं सज्जन आहेत, कोणीही दुर्जन नाहीत. सगळं माणसं खूप चांगली आहेत. हिंगंता होता क्षमस्व गुरुजी नाही ಇದು ಮಾಡಲಿಲ್ಲ ನಿಮ್ದು. ಆಮೇಲೆ दुर्योधन करीತಾರೆ. दुर्योधना, या नगरीत किती सज्जन माणसं होती, त्यांची काही यादी वगैरे काढलीस का तू. दुर्योधन म्हणतात ಎಲ್ಲರೂ ಜನರು हराम खरीदार, सगळी माणसं हराम खोरत, एकही सज्जन नाहीत. एक जात सगळे दुर्जन आहेत. एक जात सगळे दुर्जन आहेत. आता हे बघा, आता प्रश्न तर आपला प्रश्न आता पुढे आहे. एक जण म्हणतो, एक भावी राजा म्हणतो सगळेजण सज्जन आहेत तिथं बसलेले, आणि दुसरा भावी राजा तो म्हणतो सगळेजण दुर्जन आहेत, कुणीही सज्जन नाहीत. आता हे असं कसं काय, हे कसं काय, इथं प्रश्न बरतते. ज्याच्या मनामध्ये जसे भाव असतात, यार मनसळ ह्यांग इರ್ತದಲ್ಲ हंग्यावर मनुष्या काणसतात. मी सज्जन आहे, मला ह्याच्याविषयी चांगली भावना वाटते, मला हा माणूस सज्जनच वाटणार. माझ्या मनामध्ये भाव चांगले नाहीत, मग मला ह्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटणार ह्यांच्या मनात खोटच आहे. ही कशी असते, मानसिक प्रवृत्ती असते. एकच माणूस एकाच दोन माणसांना वेगवेगळ्या प्रकारे दिसतो. तर हे कसं होतं, तर असं आपल्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये सतत चांगले विचार यावेत, सतत चांगला आपण विचार करावा, सतत इतरांच्या विषयी चांगली भावना बाळगावी. त्यासाठी आपला सगळ्यात चांगला काय उपाय, जप करणे. मनामध्ये जर जप करत राहिलो तर आपल्या मनामध्ये कधीही वाईट विचार येणार नाहीत. आणि मनामध्ये वाईट विचार येऊ नयेत त्यासाठी काय करायला पाहिजे, सत्संगती. संतांची संगत आपल्या बरोबर पाहिजे. आणि संतांची संगत कुठे मिळती, तर इथं आपल्याला स्वामी मंदिरात मिळते. इथं आल्यानंतर आपण सगळं घरचं सगळं विसरून जातो, आपण सगळं विसरून जातो, आणि एक चांगल्या भावनेने सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण आपल्या घरी जातो, आणि आपल्या मनामध्ये कायम चांगले विचार येतात. आणि मग त्यामुळेच आपल्याला सगळ्यांना सगळ्या गोष्टी चांगल्या करायच्या वाटतात, आणि सगळ्यांना सगळे जन लोक चांगले वाटतात. एकमेकांच्या विषयी प्रेम वाढतं. असंच प्रेम वाढत राहावं, सगळ्यांच्या विषयी आदर वाटावा, हीच मी स्वामींच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. आणि माझे हे 2 शब्द संपवतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ಈಗ ಸಣ್ಣ ಮಾತು ಹೇಳಿದ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ, ಆದ್ರೆ ಅದ್ರದ್ದು ಅರ್ಥ ಭಾಳ ದೊಡ್ಡದದ. ಸತ್ಸಂಗತ್, ಚಲೋ ಸಂಗತ್ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯರ್ದು ಜೀವನ ಸಫಲ ಆಗ್ತದ, सुफल ಆಗ್ತದೆ, यशस्वी ಆಗ್ತದೆ, सगळ्यांचं जीवन सार्थक होतं.
ಗುರು ಬಗ್ಗೆ ಹೋದ್ವಾರ ಹೋದ್ವಾರು ಹೇಳಿದೆ ना, आपल्या आयुष्यात गुरुचं कुठलं स्थान किती महत्व आहे. ನಮ್ಮ ಆಯುಷ್ಯದಾಗ ಗುರು ಸ್ಥಾನ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದದ. ನಮ್ಮ ಜೀವನ ಒಂದು ಮಾರ್ಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ಗುರು ಬೇಕು. ಅದರದಿಂದ ನಮಗೆ ಏನು ಫಾಯ್ದೆ ಆಗ್ತದ, ನಮಗೆ ಫಾಯ್ದೆನೇ ಆಗೋದು, ಯಾವುದು ಕೆಟ್ಟ ನಮ್ದು ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಗುರು ನಮ್ದು ಯಾವತ್ತೂ ಚಲೋನೇ ನೋಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅದರದೊಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಒಂದು गुढी इರ್ತದೆ, एक मंदिर असते. गुढी ಹೊರಗಡೆ देवळाच्या मंदिराच्या बाहेर दुकान असतात. तुम्ही बघितलं असेल, ನೀವು ನೋಡಿರಿ. ಎದರ ಅಂಗಡಿ ಇರ್ತಾವಂದ್ರೆ ಹೂವಿನ ಅಂಗಡಿ, ಹಾರ, ಹೂ ಮಾರ್ತಿರ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಹಣ್ಣು. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಗುಡಿ बाजूಕ್ಕೆ ಒಂದು हूविन अंगडी इರ್ತದೆ. हे फुलाचं दुकान असते मंदिराच्या बाहेर. तिथं ते एक आजी बसलेली असते. बाकी आजी ಕೂತಿರ್ತಾ ಹೂ पोणशोत हार ಅದು ಮಾರ್ತಿರ್ತಾ. ಅಲ್ಲಿ ಆಕಿ ಅಂಗಡಿ ಒಳಗೆ म्हणजे तिच्या फुलांच्या दुकानामध्ये 500 रुपये हार इರ್ತದೆ, 400 रुपये इರ್ತದೆ, 300 रुपये, 500, 400 असे खूप हार असतात विकायला. आणि फुलं पण, फुलाचे असे फुलं ठेवलेली असतात विकायला. आणि त्याचे छोटे छोटे हार पण करत असते. ಅದರ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳೆ. 10 ರೂಪಾಯಿ, 20 ರೂಪಾಯಿ, 10 ರೂಪಾಯಿ, 20 ರೂಪಾಯಿದು हार ಇರ್ತಾವ. ಹಂಗೆ 100 ರೂಪಾಯಿ, 200 ರೂಪಾಯಿದು हार ಇರ್ತಾವ. म्हणजे 100-200चे पण असतात आणि 10-20 रुपयाचे पण. तर ती आजी, ಅವ್ರ ಅಜ್ಜಿ पोणसतिर्तार. सहज लक्ष होतात. हिंग पोणशोत म्हणजे फुलं होतानी त्या फुलांकडे लक्ष जातं. ते जे 500-400चे हार असतात ना, अगदी डोलत असतात. इतके खुश असल्यासारखं, म्हणजे कारण त्यांना खूप सजावट केलेली असते. ಆ ಹಾರಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸಜಾವಟ್ ಭಾಳ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ನೀವು ಜಿರಮಿಳಿ ಎಲ್ಲ ಹಚ್ಚಿರ್ತಾರಲ್ಲ. 500 ರೂಪಾಯಿ ಹಾರ ಅಂದ್ರೆ ನೋಡಿರಿಲ್ಲೋ ನೀವು, ಗುಲಾಬ ಇವು ಭಾಳ ಇರ್ತಾವ. ಆದ್ರೆ 10 ರೂಪಾಯಿ, 20 ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಚೆಂಡು ಹೂವು, ಇವು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹೂವು ಹಾಕಿರ್ತಾರೆ. आद्र पण 500-400ची फुलं हार घेणारे म्हटलं तर आमच्यासारख्यांना परवडत नाही. श्रीमंतांना परवडतं, पण सामान्य माणसांना ते परवडत नाही. पण ते हार मात्र अगदी डोलात असतात. म्हणजे त्यांना अभिमान असतो त्या हारांना, की मी किती छान आहे, ನಾನು ಎಷ್ಟು ಚಂದ ಇದ್ದೀನಿ, ನಾ ಹೆಂಗಿದ್ದೀನಿ, ನನ್ನ ಹಾರ ಎಷ್ಟು ಚಂದ ಕಾಣಿಸ್ತದ. ಎಲ್ಲರೂ ಕೌತುಕದಿಂದ ನೋಡ್ಕೋತಿರ್ತಾರೆ हाರಿಗೆ. सगळे कौतुकाने त्या हाराकडे बघत असतात. पण ती किंमत विचारल्यावर, किंमत ಕೇಳ್ಕೊಡ್ಲಿ ಹಂಗೆ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಆ ಬುಟ್ಟಿ ಒಳಗ ಆಕೆ दुर्डी इಟ್ಟಿರ್ತಾಳ, दुर्डी ठेवलेली असते. त्याच्यामध्ये 10-20 रुपयाचे हार असतात. ते 10-20 रुपयाचे हार मात्र कोमेजलेले असतात, सಣ್ಣ ಮಾರಿ ಆಗಿರ್ತಾವ. ಆಕೆ ಅಜ್ಜಿ ಏನಿರ್ತಾಳಲ್ಲ, ती ಅಜ್ಜಿ फुलं होत असती. ती फुलांशी बोलत असते. ನಮ್ಮ ಗಿಡ, ಪ್ರಾಣಿ, ಪಕ್ಷಿಗೂ ಭಾಷा ಇರ್ತಾವ. ಅದು ನಾವು ಹೆಂಗೆ ಹಚ್ಕೊಂಡ್ರೆ त्याला आपण लावून घेतलं तर आपण बोलू शकतो. आपण स्वामींशी बोलतो की नाही, आपलं दुःख सगळं सांगतो, आपलं सुख, आपला आनंद पण आपण स्वामींबरोबर वाटून घेतो. तसं दुःख पण आपण वाटून घेतो, स्वामींपुढे सांगतो. त्याप्रमाणे ती आजी काय करायची, की आजी ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳ, ಹೂವಿನ ಜೋಡಿ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಾಳ. ಆಕಿ ಕೆಟ್ಟ ಅನ್ನಿಸ್ತದ, तिला वाईट वाटतं. का रे बाबांनो, मी तर तुम्हाला पाणी घातलंय. ನೀರು ಶಿಡ್ಸಿರ್ತಾಳ ಆಕೆ. मी पाणी घातलंय त्या फुलांना, तुम्ही का कोमेजलात, ಯಾಕೆ ಸಣ್ಣ ಆಗಿರಿ, ಯಾಕೆ मारी सಣ್ಣ आगेद निम्दू ಅಂತ ಕೇಳ್ತಾ. तेव्हा ते फुलं काय म्हणतात, ते हार 10 रुपयाचा हार काय म्हणतो, ते हार 500-500 रुपयाचे किती डोलात बसलेत. ಅವು 500 ರೂಪಾಯಿ ಹಾರ ಎಷ್ಟು ಡೋಲು, ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ತಿರ್ತಾರ. ನಮ್ಮ ಕಡೆ ಯಾರು ನೋಡಂಗಿಲ್ಲ. ನಾವು ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಯಾರು ನೋಡೋರು, ಯಾರು ತಗೊಳ್ಳೋರು. तेव्हा ती आजी सांगते. तेव्हा ಆಕೆ ಅಜ್ಜಿ ಏನು ಹೇಳ್ತಾಳ, ಎಷ್ಟು ಮಹತ್ವ ಮಾತು ಹೇಳ್ತಾಳ ಆ ಅಜ್ಜಿ ಬಾಯಿಲೆ. आजी ಅಂತಾಳ, ನೀವು काळजी ಮಾಡಬೇಡ್ರಿ, तुम्ही काळजी करू नका, कोणी येतात. साधारण मंदिरामध्ये श्रीमंत लोक येतील, हे हार घेतील, बडूर बरतार तुम्हाला पण घेतील. पण शेवटी तुम्ही ते हार घेऊन जाणार कुठे, मंदिरात. मंदिरात तुम्ही गेलात तर ते हार स्वामींच्या पायापाशी येणार, ಚರಣಪಾಶಿच येणार. ನೀವು ಹಾರ ಯಾವುದೇ ಇರಲಿ, ಸ್ವಾಮಿ ಚರಣಕ್ಕೆ ಬರೋದು.
किंवा जर महागाचे हार 500 तर ते स्वामींच्या गळ्यात जातील, स्वामींच्या मूर्तीवर चढवले जातील आणि हे पायापाशी. पण जागा तीच आहे, स्वामींचीच जागा. शेवटी कुठे स्वामी, स्वामींच्या गळ्यात किंवा स्वामींच्या पायापाशी. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ನೀವು ಕೆಟ್ಟ ಅನ್ಕೋಬೇಡ್ರಿ. ಅದು ಹಾರ್ ನಿಮ್ದು ಎಲ್ಲಿ ಸ್ಥಾನ ಇದ್ರೆ ಸ್ವಾಮಿನ ಕೊಳ್ಳಾಗರೆ ಬರೋದು ಮೂರ್ತಿಗೆ, ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಕಾಲ್ದ ಶಿಲೆ ಪಾದದ ಶಿಲೆರೆ ಬರೋದು. ಅದಕ್ಕೆ ನೀವೇನು ಕಾಳಜಿ ಮಾಡಬೇಡ್ರಿ. ನೋಡ್ರಿ ಈಗ ಹಿಂಗೆ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಅದಕ್ಕೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಡ್ತಾವ. ಹೂವೊಮ್ಮೆ ಅರಳು बिडतात, ते एकदम फुलं खुश होतात आणि फुलतात. म्हणजे ही भाषा तेव्हा ती आजी सांगते की जीवनात पण असंच आहे. ನಮ್ಮ ಆಯುಷ್ಯದಾಗೂ ಹಿಂಗೆ ಇರ್ತದೆ. ನಮಗೆ ಈಗ ನಾವು ಗುರುನ್ ಕಡೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಆವಾಗ ಗುರು ಅಂತಾರೇನು, ಇವ್ ಹೆಂಗ್ ಬಂದ, तो कसा आला, कारने आला का, तो सायकलवर आला का, तो रिक्षाने आला का, ಹಿಂಗ ನೋಡಂಗಿಲ್ಲ ಗುರು. ನಾವು ಯಾವಾಗ ಗುರು ಕಡೆ ಹೋಗ್ತೀವಿ, गुरु ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ಜಾಗ ಕೊಡ್ತಾರೆ. गुरु आपल्याला सगळ्यांना एकच जागा. तू कारने आला मग तू येतो वर बैस, खुर्चीवर बैस, किंवा तू सायकलवर आलास किंवा चालत आलास, ನೀ ನಡ್ಕೋತ ಬಂದಿ, ನೀ सायकल ಮೇಲೆ ಬಂದಿ, ಅದಕ್ಕೆ ನೀ ತೆಳಕ್ ಕೊಡು, तू खाली बैस, असं गुरुकडनं होत नाही. त्यामुळे गुरुच्या दृष्टीने आपण सगळे एकच आहोत. श्रीमंत नाही आणि गरीब नाही. प्रत्येक शिष्य गुरुच्या दृष्टीने प्रत्येक शिष्यातले वाईट गुण ಗುರು ಬಾहेर ಕಾಡ್ತಾರೆ. ಗುರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಶಿಷ್ಯ ಒಳಗಿಂದು ಕೆಟ್ಟ ಗುಣ, ಕುಕರ್ಮ ನಮ್ಮ ಕರ್ಮ ನಮಗೆ ಗುರ್ತಿರಂಗಿಲ್ಲ. ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ, ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಏನಾಗ್ತದೆ ನಮಗೆ ಗುರ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ ನಾವು ಏನು ಯಾರಿಗೇನು ಅಂತೀವಿ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ गुरु ಅದಕ್ಕೆ कलसतात. नमगा गुरुकडनं आपली चांगली कर्म आपण शिकवतात गुरु, आणि आपले वाईट कर्म, वाईट कार्य, आपला स्वभाव, आपले गुण, हे सगळं बदलण्याची शक्ती गुरुमध्ये असते. पण तेव्हा तो गुरु विचार करत नाही हा श्रीमंत आहे, मग मी ह्याचे अहंकार असू देत त्याच्याकडं. ಇವು ಭಾಳ ಶ್ರೀಮಂತ ಇದ್ದಾನ, ಇವು ಕಾರ್ನ್ಯಾಗ ದಿನ ಬರ್ತಾನ, ನನಗೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಏನಾರೇ सामान ತಗೊಂಡು ಬರ್ತಾನ, ಅದಕ್ಕೆ ನಾ ಇವಂದು अहंकार इरवाल ಯಾಕ, त्याचा अहंकार राहू दे, ಹಿಂಗ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ. असं गुरु म्हणत नाही. नाहीतर हा चालत येतो, हा काय मला देत नाही, ನನಗೇನು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಇವ, म्हणून गुरु त्याला दूर करत नाही. गुरु ಅವಂಗ ದೂರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಕೂಡೆ ಒಂದೇ ಕಡೆ ಕೂಡಿಸ್ತಾರ ಗುರು. ಆಮೇಲೆ ಅವ್ರದ್ದು ಚಲೋ ಗುಣ, ಒಬ್ರಕ್ಕೊಬ್ರು ಏನು ಚಲೋ ಗುಣ ಅವ ಹೇಳ್ತಾರ. ಆಮೇಲೆ ಕೆಟ್ಟ ಗುಣ, ಕುಕರ್ಮ ಎಲ್ಲ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಹಿಂಗೆ ನಮ್ದು ಗುರುಸ್ಥಾನ ನಮ್ಮ ಆಯುಷ್ಯನ್ಯಾಗ ಇರಬೇಕು. ಈಗ ನಾವು ಸ್ವಾಮಿ ಹೆಂಗೆ, ನಮಗೆ ಸ್ವಾಮಿದ ಆಧಾರ ಭಾಳ ದೊಡ್ಡದದ. ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಅಂತೀವಿ, ಏನೇ संकट नमग बरली, कुठलाही वाईट प्रसंग आला तर आपण पहिलं स्वामी स्मरण करतो, कारण ते स्मरणगामी आहेत. म्हणजे तुम्ही स्मरण केल्याबरोबर ते आपल्या समोर येतात. म्हणजे प्रत्यक्ष दिसत नाहीत, पण आपल्या मनात, आपल्या दृष्टीने स्वामी आहेत. म्हणून आपल्या आयुष्यात गुरु असावेत. गुरुचं स्थान किती महत्वाचं आहे. गुरुस्थान ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದದ, ಅದು ನಮ್ಮ ಆಯುಷ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ದಿಶಾ ಕೊಡ್ತಾರೆ. आपलं आयुष्य सुखकार करतात. आपल्याला वाईट संगतीपासून दूर ठेवतात, वाईट संगतीतून दूर ಮಾಡ್ತಾರೆ, आणि चांगल्या मार्गावर ಚಲೋ ಮಾರ್ಗದಿಂದ ನಮಗೆ ಹಾದಿ ತೋರಿಸ್ತಾರ. ಅದಕ್ಕೆ ನಾ ಹೋದ ಸಲ ಹೇಳಿದೆ, ನಮಗೆ ದೇವ್ರ ತನ ಹೋಗುದು, देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरु दाखवतात. म्हणून आपल्या आयुष्यात गुरुचं खूप महत्व आहे. गुरुला मान द्या आणि गुरुचा मान ठेवा, त्यामुळे आपलं आयुष्य सुखकारक होईल. श्री स्वामी समर्थ महाराज. ಹೋದ ಗುರುವಾರ ನಾವು ಶೃಂಗೇರಿಗೆ ಹೊಂಟಿದ್ದೀವಿ. ಶೃಂಗೇರಿ, ಉಡುಪಿ, ಧರ್ಮಸ್ಥಳ, ಆಮೇಲೆ ಮುರುಡೇಶ್ವರ, ಗೋಕರ್ಣ. ಆದ್ರೆ ನಾವು ಹೋಗಿದ್ದೀವಿ ಯಾತ್ರಕ್ಕೆ. ಈ ಸಲ ಸೂಟಿ ಅವ, ಈಗ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಸೂಟಿ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೋಡಿದೀವಿ, ಸಗळीकडे बघितलं तर बस ಹುಡುಗರು. ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಜಾಗ ಸಿಗುವಲ್ತು.
ಆಮೇಲೆ ಇಳಿಲಿಕ್ಕೆ ರಾತ್ರಿ ಮುಕ್ಕಾಮಲ್ಲ ಲಾಡ್ಜ್ ಮಿಳೇನ ಆಮ್हाला ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅಡ್ಡಾಡಿಡಿವು 2 ತಾಸು ಅಡ್ಡಾಡಿವು ಒಂದು ಲಾಡ್ಜ್ ಖಾಲಿ ಇಲ್ಲ एक लॉज नाही एक रूम नाही ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಆ ಟೈಮಕ್ಕೆ त्या वेळेला आपल्याला आधार कोणाचा तर आपल्या स्वामींचा म्हणून आम्ही सगळ्यांनी नावेलारू कुडे स्वामींचं नाम घेत राहिलो नामस्मरण स्वामींचं नाम घेत राहिलो शेवटी एक मार्ग मिळाला म्हणजे आम्हाला लॉज मिळालं राहण्याची व्यवस्था मिळाली आमच्या बरोबर पण आणि ನಮ್ಮ ಜೋಡಿ ಮತ್ತೆ ಯಾರೋ ಒಬ್ರು ಬಂದಿದ್ರು 2 ಕಾರ್ ಅದು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಬಂದ್ರು पण ನಮಗೆ ಸಿಕ್ತು आम्हाला मिळालं खरे ಅವ್ರಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಭಕ್ತಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಂಗಿಲ್ಲ ಖರೆ ಸ್ವಾಮಿ ನಮಗೆ ಹೆಂಗ ನಾವು ನಾಮಸ್ಮರಣದಿಂದ ನಮಗೆ ಏನು ಫಾಯ್ದೆ ನಮಗೆ ಏನು ಸ್ವಾಮಿ ನಮಗೆ ಹೆಂಗ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಅದು ಲಾಡ್ಜ್ ಸಿಕ್ತು ಅವ್ರು ನಮ್ಮ ಜೋಡಿ ಏನು ಬಂದಿದ್ರಲ್ಲ ಅವ್ರ ಕಾರ್ನಾಗೆ ಮಲ್ಕೊಂಡ್ರು ಮುಂಜಾನೆ ಒಬ್ರಿಗೆ ಏನೋ 30 ರೂಪಾಯಿ 50 ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಬರೀ ಸ್ನಾನಕ್ಕೆ 10 ನಿಮಿಷಕ್ಕೆ ತಗೊಂಡ್ರು ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಚಲೋ ಜಾಗ ಸಿಕ್ತು ಮಲ್ಕೊಳಿಕ್ ಸಿಕ್ತು ನಿದ್ದಿನೂ ಆತು ಆಮೇಲೆ ಮರುದಿವಸ ಹಿಂಗೆ ನಮ್ಮ ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಹೋದೆವು ಅದಕ್ಕೆ स्वामी ನಮ್ಮ संकट स्वामी आमच्या संकटात कसा हात धरून आम्हाला पुढे नेतात ह्याचं एक छोटंसं उदाहरण सांगितलं अजून एक सांगते ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತೀನಿ ನಾವು ಬರು ವೇಳಕ್ಕೆ येतानी वापस रिटर्न ನಾವು ಬರ್ಲಿಕತ್ತಿದ್ದೆವು ನಮಗೂ ಲಕ್ಷದಾಗಿಲ್ಲ ಪ್ರವಾಸ आमच्या पण लक्षात आलं नाही ಡ್ರೈವರ್ ಅವಗರೆ ಲಕ್ಷದಾಗ ಬರ್ಬೇಕಲ್ಲ ಅವಂಗ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇರ್ತದ ನಟ್ ನಡೋ ಕಾಡದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದು लाईट ಇಲ್ಲ ಒಂದು गाडी ಹೋಗವಲ್ತು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ एक गाडी नाही काही नाही असे जंगलात गाडी बंद पडली गाडी बंद बिತ್ತು ತೆಳಗೆ इळीಬೇಕಂದ್ರ मोबाईल रेंज ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ कुणाच्याही मोबाईलला रेंज नाही तिथं फोन करायचं कोणाला करणार त्यामुळे अशी परिस्थिती झाली कोणी एकमेकांना सगळे बोलत होते खाली उतरू नका खाली उतर ತೆಳಗೆ ಇಳಿಬೇಡ್ರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕಾಡದ ಯಾವ ಪ್ರಾಣಿ ಯಾವಾಗ ಬರುತ್ತೆ ಏನು ಗುರ್ತಿಲ್ಲ ಹಾದಿ ಎಲ್ಲಿ ಬಂದೀವಿ ಗುರ್ತಿಲ್ಲ कडी ड्रायव्हर गंदीवी एक्सपिरियन्स अवघ इರ್ತದ त्याला अनुभव आहे की गाडी इतकं डिझेल घातलं तर इतके किलोमीटर जाते ಇಷ್ಟ ನಾವು ಡೀಸೆಲ್ ಹಾಕಿದ ಕೂಡಲೇ ಇಷ್ಟು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇರ್ತದ ಅವ್ ಗುರ್ತಿರ್ಬೇಕು ಅವ್ ಹೇಳಿಲ್ಲ ನಾವು ಕೇಳಿಲ್ಲ गाडी बंद बिತ್ತು गाडी बंद पडल्यावर दुसरा मार्ग कुठला स्वामी मार्ग आम्हाला स्वामींचा ध्यास आणि स्वामींचीच आस आहे आम्हाला स्वामींचं नामस्मरण तिथं चालू केलं आम्ही तर ಡ್ರೈವರ್ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಡೀಸೆಲ್ ತಗೊಂಡ್ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಏನಾರೇ ಬೇಕಲ್ಲ ಗಾಡಿ ಬೇಕು ಏನಾರೇ ಬೇಕು ವಾಹನ ಕಡಿಕೆ ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ಆತು ಒಂದು ಗಾಡಿ ಬಂದು ಡ್ರೈವರ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರ ಅವರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಡೀಸೆಲ್ ತಗೊಂಡು ಬರುತ್ತನ ನಮಗ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ತೆಳಗೆ ಇಳಿಬೇಕಂದ್ರೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಗಾಡ್ಯಾಗ ಕೂಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಏನೂ ಆಗವಲ್ತು ಯಾವ್ದು ಪ್ರಾಣಿ ಯಾವಾಗ ಬರ್ತದ ಯಾವ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಆಹಾರ ನಮ್ದು अशी परिस्थिती हिंग परिस्थिती या काढण्यागातू आदर स्वामी नामस्मरण स्वामींचं नामस्मरणातून आम्हाला कसं बाहेर काढलं प्रत्येक संकटातून स्वामींनी कसं बाहेर काढलं याचं छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटांनी साधारण एक अर्धा तास पुन्हा एक गाडी आली ಒಂದು ಗಾಡಿ ಬಂತು ಡ್ರೈವರ್ ಬಂದು ಡೀಸೆಲ್ ತಗೊಂಡು ಬಂದ್ರು ಡೀಸೆಲ್ ಹಾಕಿಸಿ ಗಾಡಿ ಮತ್ತೆ ಅದು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೊಂದು 10-15 ನಿಮಿಷ ಖರೆ ಡೀಸೆಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಗಾಡಿ ತೆಳಗೆ ಇಳಿಬೇಕಲ್ಲ ಗಾಡಿ ತೆಳಗೆ ಇಳಿದು ಎಲ್ಲ ನೋಡಬೇಕು ಡೀಸೆಲ್ ಹಾಕಬೇಕು यारगे धैर्य गाडी खाली उतरून कोण प्राण्याच्या आहारी जाणार त्याच्यासाठी पाहिजे की थोडं धैर्य पाहिजे म्हणून नामस्मरणातनं सगळ्यांना धैर्य पण मिळालं आणि त्याच्यातनं आम्हाला बाहेर ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಹಾದಿನೂ ಸಿಕ್ತು त्यामुळे आम्ही सुखरूप ನಾವೆಲ್ಲ ಸುಖರೂಪ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿವಿ ಬರೀ ಸ್ವಾಮಿ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದನೇ ಸ್ವಾಮಿ ಕೃಪಾ ಇದೆ ನಮಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಿಂಗೆ ಸ್ವಾಮಿ ಕೃಪಾ ಇರಬೇಕು ಇದೇ स्वामी चरण प्रार्थना अದ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 श्री स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. क्या हो जाना है सब प्लास्टिक कट ಯಾವ್ದಾರ ಜಿಲೇಬಿ ಕ್ಯಾರಿ ಬ್ಯಾಗ್ ಖಾಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇರಿ. ಅಂತ ರಫಲ್ ಹಾಕ್ಬಿಡ್ಲಿ स्वामी समर्था सुनांचे शेजे सुनांचे शेजे स्नेहाची शेज देवा हृदया मंदिरी ज्ञानांच्या समया उजळणी लाविल्या ज्योती विवेक विज्ञानाचे देवा पडली विभूती भक्ती शेज केली श्री नवविदा भक्ती घेऊन पाय पडायच्या तुमच्या तुम्ही घेऊन दया क्षमा शांती देऊळी दासी सेवेया तुमच्या सेवे